असं इमेजिन करा की मुलाकडे मुलीकडे भरपूर पैसे आहे, बोथ ऑफ देम हॅव से 25-30 lakhs टू स्पेंड ऑन दी मॅरेज. पण पॅरेंट्सनी जर मॅच्युरिटी दाखवून असं ठरवलं की हे पैसे लग्नात खर्च करून फक्त त्या सोहळ्यावर, मग त्या सोहळ्यामध्ये तो इव्हेंट मॅनेजमेंट, बँक्वेट हॉल्स आणि सगळे पाहुणे रावळे यांच्यावर तो पैसा उडवण्यापेक्षा ते जर मुलींना देऊन टाकले, मुलाला देऊन टाकले, तर त्यांच्या फ्युचर सेटलमेंटसाठी तो पैसा उपयोगी येईल का, हा विचार करा. जर आज कपलला लग्न झाल्या झाल्या जर 50 लाख रुपये त्यांना मिळाले ॲज अ कॅपिटल फॉर दी मॅरेज, इमॅजिन द काइंड ऑफ लाईफ दे कॅन लिव्ह विथ दॅट मनी. डिसिजन हा ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे, पण त्या डिसिजनचा जो काही परिणाम होणार आहे तो मात्र तुम्हालाच फेस करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठला परिणाम पाहिजे हे आधी ठरवा आणि मग निर्णय घ्या. सो अशा पद्धतीने लग्न करणं चुकीचं आहे का खूप खर्च करून? अजिबात नाही. पण त्याचा जो काही कॉन्सिक्वेन्स आहे तो मात्र तुम्हाला फेस करणं गरजेचं आहे. सो देर इज नो राईट वे टू मॅरी or there is no budget for the marriage, but it depends on what consequence you want to handle after the marriage. So माझं प्रांजळ मत आहे की हा विचार जर केला आपण चारही बाजूंनी, तर प्रत्येक माणूस सुज्ञ आहे की त्यांनी कसं लग्न करावं याचा निर्णय घेण्यासाठी.